खरं तर जनता दरबार दरबार हा शब्द जो आहे राजे महाराजांचा शब्द, आम्ही काय राजे महाराजे नाही हे आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख देखील सीएम जरी होते त्यावेळेला ते स्वतःला कॉमन मॅन म्हणून सांगायचे। आज डीसीएम जरी असले ते डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून ते वागतात, ते सर्वसामान्यांमध्ये वागतात। त्यांनी स्वतःला कधी मी दरबार घेणार आहे, मी दरबार घ्यायचो किंवा स्वर्गीय आनंद दिघे साहेब देखील याला दरबार म्हणायचे नाहीत। ते सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहिले आयुष्यभर, आणि म्हणून आजही त्यांना लोक देव मानतात आहेत। आणि तो वसा पुढे घेऊन जाण्याचा सन्माननीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांना त्याची जाणीव आहे। आणि म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आमचे खासदार असतील, श्रीकांत शिंदे खासदार आमचे असतील, नरेश म्हस्के मिनिस्टर असतील, प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे आघाडी प्रमुख, हे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत, शहराध्यक्ष असतील, विभाग प्रमुख असतील, हे सर्व नगरसेवक असतील, या सर्वांना एक जाणीव की आपण साधा कार्यकर्ता म्हणून सर्व लोकांची नागरिकांची समस्या सोडवल्या पाहिजेत। आणि म्हणून त्यांच्या आदेशाच्या माध्यमातून हा वसा पुढे घेऊन जातोय आम्ही। आणि वसा पुढे घेऊन जात असताना मंगळवारी आम्ही दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये पदाधिकारी बसणार आहोत। ही सर्व कल्पना आमचे माजी महापौर अशोक वैती साहेब याच्यातनं निघाली, शिंदे साहेबांना आवडली, आणि त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या घेऊन या ठिकाणी लोकांच्या नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। आणि त्याचप्रमाणे खरं तर दरबार कोणाच्या डोक्यात राजेशाही असेल, पण आमच्या डोक्यामध्ये फक्त समस्या, सेवा आणि समाधान हे तीनच विषय या शिवसेनेला माहीत आहेत। आणि ते सर्वसामान्य गरिबांचे प्रश्न हे माहिती आहे, आणि त्याच्यामुळे ही समस्या, सेवा, समाधानासाठी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या संबंधित असलेले प्रश्न असतील, समस्या असतील, त्यांच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी गुरुवार हा दिवस आम्ही महानगरपालिकेमध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून गरीब नागरिकाला दारोदार वनवन फिरावं लागणार नाही, राजा महाराजांची वाट बघावी लागणार नाही। ज्याप्रमाणे शिंदे साहेब रस्त्यात कुठेही भेटले तरी सही करून लगेच फोन करून आदेश देऊन काम करतात, त्याप्रमाणे त्यांचे मावळे, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे सैनिक हे देखील आता त्या कामासाठी सुटणार आहेत आणि सुटलेले आहेत।